त्यांच्याकडे काय माहिती आहे मला माहीत नाही, त्यामुळं त्या कोणत्या बेसिसवर बोलत आहेत हे मला तरी माहीत नाही. सर, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोललं जात नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही आहे, काय सांगा? बोलतील ना, अजून अधिवेशन दुसराच दिवस झाला, काल आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस आहे, बोलतील ना. आता सभागृहात भाषणं होतील ना. कालावधीच्या मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या मनात अशाश्वती आहे, कारण सरकारने 15 दिवसाचं अधिवेशन 6 दिवसावर आणलं. त्यामुळं तुमची जी भीती आहे ती खरी आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीनचा पडलेला दर, कपाशीचे पडलेले दर, यावर आवाज शेतकऱ्यांच्या वतीनं उठवला पाहिजे. आणि तो उठवला जाणार नाही, कारण वेळ कमी आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारता, हे मला मान्य आहे. पण विरोधी पक्ष जो काही वेळ मिळेल त्यात आवाज उठवेल. अनिल देशमुख आणि अजितदादांनी एकत्र विमान प्रवास केला. काल देखील पुण्याला गेले होते, आज पुन्हा ते आलेत. राजकीय चर्चा होते किंवा भुवया उंचवल्या जातात. आता मी त्या प्रवासात नव्हतो, त्यामुळं हा प्रश्न तुम्ही अनिल देशमुखांना विचारलेला बरा. पण कोण कोणाबरोबर प्रवास केला तर विमानाचे प्रवास एकच विमान असल्यामुळं सहप्रवास होऊ शकतो. त्यावर तर्क काढण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही.